काय लावलं आज याच्यावर? धार की जिंदगी जी रही हूं मैं. हा गोप्रो माझ्या फ्रेंडचा आहे आणि जो मी माझ्या हेल्मेटवर लावला आहे तो पण माझ्या एका फ्रेंडचा आहे. गुगल माते प्लीज मला जरा व्यवस्थित रस्ता दाखव. कुठला गल्ली बोळातला रस्ता नको दाखवू. अरे ये तो आपण का क्या रोज काहीच आहे ना भाई. गो आराम से, डोंट वरी शिलू. अले डॉगू मध्ये येऊ नकोश. ऐ छो 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 नतो डोंट कम. अरे भाई तिकडे लेन आहे ना, तिथून चालवा ना. मध्ये मध्ये कशाला येतं इथे. ये आता मी जर समोरून जाणार, तुला काय करायचं ते कर. चला सिग्नल तोडलेलं आहे मी. हे आहे उज्जैन सिटीचं प्रवेशद्वार. गुड मॉर्निंग फ्रॉम ओंकारेश्वर. कालचा माझा ओंकारेश्वर पर्यंतचा प्रवास तर तुम्ही पाहिलाच असेल. जर का तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी मुंबईपासून इथपर्यंत कसे पोहोचले ते. ठीक आहे. आता मी वाजले सकाळचे 5. मी तयार होऊन निघाले आहे देवदर्शनाला. इथे ओंकारेश्वरचं टेम्पल तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त मामलेश्वराचं पण टेम्पल आहे, म्हणजे मंदिर आहे, जिथे जाणं, दोन्ही मंदिरात जाणं ऍक्च्युली गरजेचं असतं. सर आय एम जस्ट होपिंग की मला व्यवस्थित दर्शन होऊ देत. खूप जास्त लाईनमध्ये नको उभं राहायला लागू देत. पण हां, म्हणजे खूप इच्छा आहे दोन्ही देवांची, म्हणजे दोन्ही मंदिरांना भेट द्यायची, तर ती व्यवस्थित पूर्ण होऊ देत. तर चला बघूया तिकडे काय परिस्थिती आहे. हर हर महादेव, जय भोलेनाथ. ओंकारेश्वरचं VIP दर्शन घेऊन आम्ही आता मामलेश्वराच्या दर्शनाला निघालो आहोत. व्यवस्थित दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं. ओंकारेश्वर टेम्पल आहे, हा घाट आहे आणि मामलेश्वर टेम्पल ह्याच्या अपोजिट घाटावर आहे. हा आहे मामलेश्वर देवस्थानाचा परिसर. मामलेश्वर ज्योतिर्लिंग. असं म्हणतात की जोपर्यंत ममलेश्वराचं आणि ओंकारेश्वरचं दर्शन करत नाही तुम्ही दोघांचंही, तोपर्यंत तुमचं ज्योतिर्लिंग पूर्ण होत नाही. सो आम्ही ओंकारेश्वर नंतर आम्ही आता आलो आहोत ममलेश्वराच्या दर्शनासाठी. ममलेश्वर आणि ओंकारेश्वर ह्या दोन्ही स्थानांचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आता इथून मी पटापट आवरेन आणि बाईक घेऊन निघेन उज्जैनला जाण्यासाठी. उज्जैनपर्यंतचा जो प्रवास आहे हा अराउंड 4 तासांचा प्रवास आहे. सो दुपार व्हायच्या आधी जर का पोहोचले तर इट विल बी गुड ना. सो मोगू, ऑल गुड. आर यू रेडी फॉर अनदर 200 किलोमीटर्स ऑफ राईड? मोगली इज रेडी. कोल्ड स्टार्ट केलेला आहे त्याला, सो दॅट थोडासा तो गरम होईल, कारण की वातावरण जर असं थंड आहे. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या दोन्ही देवस्थानांचं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे. ऍक्च्युली ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाची जे दर्शन आहे ते तोपर्यंत कम्प्लीट नाही मानत जोपर्यंत तुम्ही ममलेश्वराचं पण दर्शन घेत नाहीत. ओके. तर जर का तुम्ही ओंकारेश्वरची ट्रिप प्लॅन करत असाल तर जवळच आहे, 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर ममलेश्वर देवाचं स्थान आहे. त्याला जरूर भेट द्या. अर्धलिंग आहे ते. बेसिकली अर्धलिंग ओंकारेश्वर मध्ये आहे आणि अर्धलिंग ममलेश्वर या ठिकाणी आहे. ठीक आहे. माझी तयारी झालेली आहे. पॅकिंग तुम्ही बघत असाल, सगळं सेट करून ठेवलेलं आहे. आता बस गाडीवर लोड करायचं आणि निघायचं. आता वाजले आहेत अंदाजे 8:30 आणि म्हणजे 8-8:30 असं माझा प्लॅन होता निघायचा. तशाच त्याच हिशोबाने मी आता निघणार आहे. उज्जैन पर्यंतचे जे अंतर आहे हे 136 म्हणजे 136 किलोमीटर आहे. म्हणजे मुंबईपासून तळेगावपर्यंत जितकं अंतर असतं ना, तुम्ही लोणावळा क्रॉस करून ज्या पुण्याला जातात त्या तळेगावपर्यंत जे अंतर आहे अंदाजे तेवढंच अंतर हे असणार आहे. त्यामुळे ब्रेक वगैरे मिळून मला कदाचित 4-4.5 तास लागू शकतील आणि आता मी थोडं उशिरा निघते त्यामुळे कदाचित ट्रॅफिक पण मिळेल. सो गाईज स्टे ट्यून. आता आपण डायरेक्ट मोगलीवर भेटूया. ठीक आहे.
जे मी हॉटेलमध्ये राहते ते खूप डिसेंट चांगलं हॉटेल आहे. या परिसरामध्ये मोस्टली सगळे धर्मशाळा वगैरे असेच आहेत. तुम्ही माझ्या व्हिडिओ फुटेजेसमध्ये बघितले असतील. त्या मनाने हे हॉटेल खूप चांगलं आहे. त्याचे डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन. ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर का कधी काही यायचं असेल या ठिकाणी तर तुम्ही तिथे बुक करू शकता. ओके, चलो, स्टे ऑन द रोड. एनर्जी तशीच ठेवा, म्हणजे माझी पण एनर्जी तशीच राहील. ओके, see you on Mowgli and on the road. My baby is ready to go. Mogu, you okay na? This is the hotel Shrine जिथे मी आज स्टे केला होता. आय मीन काल स्टे केला होता. आता मी चेकआउट करते. इथून राईट साईडला गेलात की 5 मिनिटावर ओंकारेश्वर मंदिर आहे. तर खूप कन्व्हिनियंट प्लेस आहे ही. पार्किंगसाठी इनफ जागा आहे, त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता. मी काय लावलं आज याच्यावर. हा माझ्या एका फ्रेंडचा केडीचा हा गोप्रो आहे, GoPro 9. सुधार की जिंदगी जी रही हूँ मैं. हा GoPro माझ्या फ्रेंडचा आहे आणि जो मी माझ्या हेल्मेटवर लावला आहे तो पण माझ्या एका फ्रेंडचा आहे, करणचा. सध्या माझा जो GoPro आहे ओरिजिनल GoPro 7, जो पण मी सेकंड हँडच घेतला होता, तो जरासा खराब झाला. त्याच्यावर बॅटरी खूप जास्त पटकन डाऊन होते. तर या, थँक्यू सो मच केडी अँड करण फॉर गिविंग मी युअर GoPro टू यूज. ठीक आहे, सून आय विल बाय माय ओन न्यू GoPro. गाईज, खूप पैसे लागतात रे. एनिवेज, आय एम एन्जॉईंग दिस. चलो, आता माझी राईड सुरू करते. मी ट्रिप एला 0 करते. ओके, आता इथून 136 किलोमीटर आपल्याला जायचं आहे उज्जैनच्या दिशेने. ओके 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 गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. थँक्यू सो मच बाप्पा. खूप छान दर्शन घडवून दिलंस तू आज. शंकर देवा, थँक्यू सो मच. अजून एक ज्योतिर्लिंग करायचं आहे, त्याचं पण असंच सुंदर दर्शन घडवू देत. ओके, ही गल्ली आता मॅपचं जरा थोडंसं पुढे जाऊन थांबून बघावं लागेल काय होतं. अदरवाईज मला मॅप माझ्याच फोनवर लावावं लागेल. ॲक्च्युली दुसरा मी मॅप लावला आहे, पण तो स्क्रीन का बंद झाला आय डोंट नो. लेट्स सी. भाई चलो. लोकांची गर्दी जराशी टेन्शनदायक असते, बाकी तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, नॉट बॅड. अच्छा, मला देवळात जाताना सकाळी एक फॅमिली भेटली जी आमच्याच हॉटेलमध्ये होती, त्यामुळे त्यांच्याबरोबरच दर्शन घेतलं. त्यामुळे थोडंफार बरं झालं, कारण की मग एकमेकांचे फोटो काढायला त्यांना पण बरं पडलं, मला पण बरं पडलं. आणि दुसरं म्हणजे तिथे पुजाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून ते VIP वगैरे दर्शन घेऊन आहे ना, ते सगळं जरा मग सोयीचं झालं. म्हणजे मला कोणाला भटकत बसावं नाही लागलं, विचारत बसावं नाही लागलं. सो इथून मग अशी मी आले होते, आता मी सरळ चालले. इथून मला फर्स्ट राईट घ्यायचं आहे, मग सेकंड लेफ्ट घ्यायचं आहे, असं मी लक्षात ठेवलं आहे मॅप, आणि त्याप्रमाणे जाते. पुढे जाऊन जरा बघते मॅपचं काय सीन आहे ते. ठीक आहे, चलो गाईज, स्टे ट्यून. कुठेही जाऊ नका. तुम्ही जर का अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू या चॅनल मोबी टेल्स. जे लोक हा व्हिडिओ माझा बघत असतील त्या लोकांसाठी मी निघाले आहे ओंकारेश्वरवरून उज्जैन या ठिकाणी. सो स्टे ट्यून विथ मी गाईज. थँक्यू सो मच. बाय. इन्स्टावरही तुम्ही मला फॉलो करू शकता, असंही हँडल आहे. आतापर्यंत एक 7-8 किलोमीटर मी कवर केलेत. त्याच्यामध्ये 2-3दा मला उतरावं लागलं, कारण की एकतर मी इथे जे ॲडजस्टमेंट केलं होतं GoProचं ते
काही कामाला नाही आलं, त्यामुळे ते मी काढून आता बॅगमध्ये ठेवलं आहे, टँक बॅगमध्ये. माझा मोबाईल फोन आता मी ह्या होल्डरवर लावून ठेवला आहे, कारण की इथे बघणं थोडंसं डिफिकल्ट होत होतं आणि हा पूर्ण नवीन रूट आहे, मला सतत मॅप बघत राहावं लागणार आहे. आय होप ते गुगल मॅप प्लीज मला जरा व्यवस्थित रस्ता दाखव, कुठल्या गल्ली बोळ्यातला रस्ता नको दाखवू. 2 मिनटं एक्स्ट्रा लावलेस तरी पण चालतील, पण प्लीज ओके. शॉर्टर रूट म्हणून असं तू कानाकोपऱ्यातून घेऊन गेलेस तर प्लीज तसं करू नकोस. ओके, एनिवेज, सो लेट मी टॉक अबाउट माय एक्सपिरियन्स ॲज अ सोलो रायडर. म्हणजे माझ्यासाठी खूप नवीनच गोष्ट आहे ही सोलो रायडर म्हणा किंवा सोलो ट्रॅव्हलर. मी आतापर्यंत कधी खूप जास्त काही असं मोठ्या ट्रिप्स कधी सोलो ट्रॅव्हल केलेल्या नाही आहेत. म्हणजे एकटं बसून हॉटेलमध्ये जेवणं, एकटं रूममध्ये राहणं, एकटा प्रवास करणं वगैरे वगैरे. सो हे नवीन आहे माझ्यासाठी. पण हां, म्हणजे आता गेल्या वर्षी माझ्या मुलीने केला एक पॉंडिचेरीचा सोलो सोलो प्रवास, तर मग मला पण जरा असं वाटलं की हां चलो ठीक आहे, मी पण जरा ट्राय करून बघते. ॲक्च्युली ती मला खूप इन्स्पायर करते मोटर बायकिंगसाठी, पण मी तिच्यामुळेच सुरू केलं. म्हणजे ती काही करत नाही आहे ती मोटर बायकिंग नाही करत आहे, पण तिने एक बघितलं, तिने ट्राय केलं आणि मग मला वाटलं की हां मी पण करायला पाहिजे. सोलो ट्रॅव्हल करणं हे माझ्यासाठी नवीन आहे. म्हणजे मी एक्सपिरियन्सच करते. म्हणजे सध्या आय डोंट नो की हे चांगलं आहे वाईट आहे, मी एन्जॉय करते नाही एन्जॉय करते, आणि सध्या माझं काहीच असं हे होत नाही आहे, पण सध्या मी मॅनेज करते. ओके, म्हणजे एकटं हॉटेलमध्ये चेक इन करून राहणं मी मॅनेज करते, एकटं हॉटेलमध्ये जाऊन खाणं मी मॅनेज करते, इकडे तिकडे भटकणं एकटं मी मॅनेज करते. ठीक आहे, सध्या मी शिकते, त्यामुळे आता एन्जॉय करायला मी तेव्हा लागेन जेव्हा आय विल बी व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट आणि मी असं अरे येतो आपण का क्या रोज काहीच आहे ना भाई, असं काहीतरी झालं तर मग ठीक आहे. पण मला म्हणजे मला मजा येते आणि मला जमतंय. ओके, सध्यापुरतं आपण तसंच बोलूया की मला हे सगळं करायला जमतंय आणि ह्या जमण्यामधूनच मला पुढे हे आवडायला पण लागेल, असं पण वाटतंय मला. पण यप, सो दॅट इज. आता मी चालले आहे, तुम्हाला सांगितलंच आहे मी थोड्या वेळापूर्वी, आता मी उज्जैनला चालले आहे. मॅप कंटिन्युअसली चालू आहे. काही चुका झाल्या माझ्याकडून. मी एक ऑक्स वायर आणली नाही आहे, पॉवर बँक मी घेतली नाही आहे. म्हणजे एरवी माझ्याकडे असते, मला कुठे समजा माझी बॅटरी डाऊन झाली तर मला ते कुठेतरी थांबून ती चार्ज करत बसावी लागेल. दुसरं म्हणजे एक स्पेअर फोन कॅरी करा. हा मी स्पेअर फोन कॅरी केला आहे, पण तसा या फोनचा फारसा काही उपयोग नाही आहे, कारण की ह्याच्यावर नेटवर्क नाही आहे. मी माझा हा फोन माझ्या ॲक्च्युअल फोनच्या हॉटस्पॉटवर चालू ठेवला आहे, त्यामुळे हॉटस्पॉटमधून माझ्या फोनचं जे बॅटरी जाईल ते जाईलच, त्याला मी काही नाही करू शकत. आणि नेटवर्क तर ठीक आहे, ते तर जातं, ते तर काय हल्ली खूपच चीप असतं डेटा वगैरे, दॅट्स फाईन. सो मोठ्या ट्रिपसाठी 2 फोन कॅरी करा. जरी तुम्ही तो वापरातला नसेल तरी एक नंबर घेऊन ठेवा ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट डेटा चालू असेल. तुम्ही मॅप वगैरे ॲक्सेस करू शकता, त्याला कंटिन्युअसली मॅप लावू शकता. प्लस तुम्ही त्याला असं होल्डरवर ठेवू शकता. तुमचा जर का फोन चांगला फोन ज्याच्यावर तुम्ही फोटो काढता वापरता, आयफोनसारख्या गोष्टी म्हणा, म्हणजे ज्या एक्सपेन्सिव्ह फोन असतात, आयफोन किंवा सॅमसंग S सिरीज वगैरे वगैरे, OnePlus. Sorry, OnePlus. I forgot you. Oh my baby. So I was a big fan of OnePlus, पण सध्या मी iOSवर शिफ्ट झालेली आहे. अच्छा, ओके, बघितलं बरं झालं, कारण की आपल्याला राईड घ्यायचं. आय होप उज्जैनसाठी असं असेल. विचारून कोणाला तरी पुढे गेल्यावर. मॅप तरी हाच दाखवतोय. मॅपचं काय घेऊन बसलात आता बाबा, कुठून काढून रे मला माहीत नाही आता हा मॅप. नर्मदा नदी मी क्रॉस करत आहे. एकाकडून मी कन्फर्म करून घेतलं की हाच रूट आहे का उज्जैनला जाणारा, आणि हे पण कन्फर्म करून घेतलं की हा एकच रूट आहे की काय मल्टिपल रूट्स आहेत. नाही तर मग उगाच मी नंतर गुगलला शिवाय घालेन की नाही इथे ह्या रूटवर काही प्रॉब्लेम मिळाला तर. सो दिस इज द ओनली रूट टू गो टू उज्जैन. आणि सध्या मी नर्मदा नदी पार करत आहे. नर्मदा नदीची परिक्रमा देखील इथून होते. एक काही वेगळे रूट आहेत मला वाटतं नर्मदा नदीच्या परिक्रमेचे, तर त्यातला एक रूट हा इथून पण आहे. बरीच जण इथे येतात ती परिक्रमा पूर्ण करायला. आणि कालचा तो दिवस होता, त्यामुळे काल इथे बऱ्यापैकी गर्दी होती. बट लकीली आज सकाळी मला देवदर्शन छान झालं. पण ॲक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे जेव्हा मला पुढचा रस्ता दिसत नाही ना गाडीच्या वरून बाजूने कुठूनही, तर मला असं काहीतरी वेगळं वाटतं. तसंच माझ्याबरोबर काहीतरी होतं आहे आता सध्या. म्हणजे मला काही एक दिसत नाही आहे, नाही म्हणजे काहीच. एवढा मोठा कंटेनर माझ्यासमोर उभा आहे.
आहे का साईडने जायला, पण गाड्या येतात ना कंटिन्युअसली, कसं जाणार कसं कशाला ना. जाऊ देत, सरळ जाऊ आपण शिल्पा. थोडासाच वेळ, पूल संपला की मग सगळं व्यवस्थित होईल. गो आराम से, डोंट वरी शिलू. हो, माझी सिस्टर मला शिलू म्हणते आणि माझे काही क्लोज फ्रेंड्स मला शिल्पू म्हणतात. सॉरी फॉर दॅट स्टुपिड नॉईज. अच्छा, तर महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेशमध्ये देखील रोड्स अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत, बरेचसे हायवे अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत. डायव्हर्जन्स येतात असे मध्ये मध्ये. हा तरी बेटर डायव्हर्जन आहे का, मागे काही डायव्हर्जन्स मी क्रॉस केले ते एकदम असे ऑफ रोडसारखे होते. पण हा थोडासा रस्ता मध्ये मध्ये खराब येतो आहे, थोडासाच मध्ये ट्रॅफिक प्रोन एरियाज म्हणून जावं लागतं. सो मी ओंकारेश्वर टू उज्जैनचा प्रवास अगदीच काही 100% स्मूथ नाही सांगू शकणार. आहेत रस्ते खराब आणि डायव्हर्जन्स. पूर्ण हायवेचं काम चालू आहे बघा, त्यामुळे एकच लेन आहे इथे जायला आणि एक लेन यायला. दॅट्स इट. झोप येते ॲक्च्युली, म्हणून मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली, कारण की बोललं की जरा बरं वाटतं, झोप उडून जाते. आता इथून मला राईड घेऊन जावं लागेल, पण समोरून गाड्या येत आहेत की नाही येत आहेत कसं कळणार. एवढी मोठी गाडी पुढे असताना समोरून गाड्या येत आहेत की नाही येत आहेत ते कसं कळणार भाऊ मला. थांबती, कार गेल्यावर ट्राय करते, पण आता ह्याने नको टाकायला आतमध्ये. येस, कॉटेज. ते जरा रोडवरून जरा सांभाळून चालवा एमपीचे, कारण की ते लोक कशीही गाड्या चालवतात फास्ट एकदम. त्यामुळे मध्येच असं ओव्हरटेक करणार म्हणजे इतका समोर येतो की. पण हे नुसतं एमपीमध्ये असं नाही, आय थिंक कुठेही जा, ज्यांना ॲटिकेट्स नाही आहेत, रोड ॲटिकेट्स नाही आहेत ना, ते लोक अशीच गाडी चालवणार. मग ते महाराष्ट्रातले असू देत, एमपीतले असू देत, राजस्थानचे असू देत, हिमाचलातले असं कुठलेही असू देत किंवा साऊथमधून कुठलेही असू देत. सो आपली काळजी आपण घेणं जास्त गरजेचं आहे. अले डॉगूमध्ये येऊ नकोश. ऐ छो 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 छो, नतो नतो, डोंट कम. गुड बाय. हा मस्त रे. हो, 2 डिग्री कमी पण झालं थोडंसं तापमान इथे. हा बरं वाटतं, थंड हवा आली. आता हा बघ, आता हा टेम्पो बघ कसा. जरा थांब ना भाऊ, कोण करतं टर्निंग वर ओव्हरटेक. आणि समोरून 2 व्हीलर येते, मला कोणच वाटतं की नाही 2 व्हीलर म्हणजे काय नाहीच आहे, काहीच नाहीये रस्त्यावर, आपण घालू शकतो कशी गाडी समोरून, असंच होत आहे. पण हा रोड छान आहे. थोडाफार हा घाट रस्ता आहे. ॲक्च्युली माझा एक ऑब्झर्वेशन होतं आत्तापर्यंत मी जो ट्रॅव्हल केला इथपर्यंत मध्य प्रदेशमधला, इथले घाट रस्ते आहेत ना खूप स्टीफ नाही आहेत. म्हणजे आपल्याकडे कसे काही काही आपले बोर घाट म्हणा किंवा दुसरा कुठलाही खंबाटकी घाट म्हणा किंवा जे काही आहेत ते आपले जे मेन घाट्स आहेत ते कसं असे डीप आहेत ना, ते स्टीफ आहेत. लिटरली चढवावी लागते गाडी. तसं इथे त्या घाटवळणांचा इतका इश्यू अजून तरी मला आलेला नाही आहे. असे खूप ट्विस्ट टर्न्स वगैरे असे काही नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे ग्रॅज्युअल असा वर जातो रस्ता, खाली उतरतो, तसंच आहे त्याचे. पण हे एम पीमधलं आहे की त्या एम पीमध्ये तसं प्रकारचेच रस्ते आहेत किंवा तसंच टेरेन आहे. शपथ, हे बघ, शपथ, ह्या अशा टाईपच्या स्पीड ब्रेकर मी तुम्हाला सांगत होते काल. म्हणजे बेकार आहेत यार. एक नाही, नुसतं 2-3. तुम्ही कितीही गाडी स्लो केली तरी जे गचके लागतात ना यार, सिरियसली बकाव, बेकार गचके लागतात. अच्छा, बाय द वे, आता ह्या सीटवर ना मला एक जेल सीट तर ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये पॅडिंग, पण मला ना एक एअर किंवा वॉटर वॉटेवर जे काही कुशनिंग देईल ना ते टाकावं लागेल. कारण की आता ही माझी जी सीट आहे ज्याच्यामध्ये जेल टाकलं होतं त्याला वर्ष होत गेलं आहे आणि ते आता मला व्यवस्थित सपोर्ट देत नाही आहे. मला मस्त सीट अनकम्फर्टेबल असल्यामुळे माझी अशी वाट लागली आहे ह्या राईडमध्ये. झोप आली की अशी बडबड करावी लागते. हो, काय करू आता, तुम्ही ऐकत राहा प्लीज.
तुम्ही ऐकत राहाल हो, आणि मी पण बडबड करत राहीन, पण माझा गोप्रो जो आहे ना ती बॅटरी अशी पटापट 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 खाऊन टाकतो, त्यामुळे ऑफ करावं लागणार. पुन्हा फुटूया थोडंसं पुढे गेल्यावर, झोप आल्यावर. हा आहे घाट रस्ता. इथे ओव्हरटेक्स बघा आता लोकांचे. ओव्हरटेक्स. MP शिरल्यानंतर हा पहिल्यांदा असा छान एक घाट रस्ता मिळालाय. नजर लागली रे माझीच या घाट रस्त्याला. खरं मी जाऊ शकते, पण आता माझा हा पाय टेकलेला नाहीये खाली, त्यामुळे हा थोडासा पुढे गेला तर कदाचित, पण नाही, तिकडे पण एक टू व्हीलरवाला उभाच आहे, त्यापेक्षा आपण थांबलेलं बरं. अच्छा, ती गाडी. ओके 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 ओके. सो एक ट्रक बंद झालाय आणि दुसरा ट्रक ओव्हरटेक करतोय. आता आपण ह्याच्याकडून चान्स घेतला पाहिजे. लेट मी ऑल्सो ओव्हरटेक. अच्छा, एक लेन बंद झालेली आहे म्हणून असं झालंय. टू व्हीलरचा फायदा काहीतरी होतोच रे गाड्या काढताना. शू, थोडीशी जागा दे, थोडीशी जागा दे, थोडीशी जागा दे, थोडीशी जागा दे, थोडीशी जागा दे. ओ वाव, शाबाश मेरे चित्ते, शाबाश. किती झाले? 45 किलोमीटर झालेले आहेत, म्हणजे आता 85-90 किलोमीटर बाकी. ब्रेकफास्ट मी आवाज केला नाही आहे, म्हणजे ॲक्च्युली मी सकाळी युजली ब्रेकफास्ट स्किप करते. म्हणजे मी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी वगैरे असं सगळं पित असते. आज ते पण नाही घेतलं आहे, पण हां 2 ग्लुकोज बिस्किट खाल्ली. काल जी मी ती चहामध्ये डिप करून जी खात होते ना, त्यातलीच 2 उरली होती, ती मी आज सकाळी खाल्ली. आणि आता चहाची तलब तर नाही आली आहे, पण ठीक आहे, लेट्स सी. जर का एखादा ब्रेक घ्यावासा वाटला. अरे भाई, तिकडे लेन आहे ना, तिथून चालवा ना, मध्ये मध्ये कशाला येतं इथे. ये आता मी जर समोरून जाणार, तुला काय करायचं ते कर. चला, आहे ना लेन, दिली आहे ना देवाने. नाही, मला नाही जायचंच नाही इथून पुढून, नाही उठणार मी इथून. ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, झोप वगैरे नाही आहेत, सरळ रस्त्यावर झोप येते, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये गप्पा मारायची आपल्याला काही गरज पण नाही आहे. हां, आपण काही इन्सिडेंट झाला तर तुम्हाला नक्की दाखवेन. आता मी हायवेला लागलेले आहे. बहुतेक हा नॅशनल हायवे आहे आणि हा इंदोरच्या बाहेरून जाणारा हायवे, कारण की एक रस्ता इंदोरसाठी जात होता आतमध्ये सिटीमध्ये, आणि हा बहुतेक बाहेर बायपास रोड आहे आणि तो उज्जैनला घेऊन जाईल. तरी अजूनही आहेत 70 किलोमीटर झालेले आहेत फक्त. अजून 66 किलोमीटर्स मोर टू गो, म्हणजे जवळजवळ 1.5 तास अजून बाकी आहे पोचायला. डी मार्ट, मी डी मार्टच्या बाहेर आहे. ओके, आता मी जरा कुठेतरी थांबेन. आय विल टेक सम रिफ्रेशमेंट ब्रेक नाऊ. लेट्स सी, काहीतरी खाऊन घेईन थोडंसं आणि मग पुढे जाईन. ठीक आहे. मधले रस्ते खूप खराब होते, डायव्हर्जन्स तुम्ही बघितलंच असेल बराच, आणि ते फक्त एका ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी होते. म्हटलं सेम काय रेकॉर्ड करू, म्हणून नाही रेकॉर्ड केलं. आणि मध्ये ट्रॅफिक पण मिळतच होतं. घाटावर पण थोडं 1-2 ठिकाणी जरा गडबड झालेली, पण रेकॉर्ड नाही करता आलं.
सो ओव्हरऑल ठीक आहे. फक्त आता हा नॅशनल हायवे आहे तर काही टेन्शन नाही आहे, पण जिथे टू वे लेन्स होत्या ना तिथे सगळे ओव्हरटेक करणारे असे खूप समोर येत होते. तो फक्त एक जरा रिस्क फॅक्टर आहे त्या रोड्सवर गाडी चालवायचा. कारण की ते लोक टू व्हीलर्सना गृहीतच नाही धरत की टू व्हीलर आहे म्हणून. ते सरळ घालतात समोर गाडी आणि समोरून तुमच्या गाडी येत असते अशी एकदम. सो या बाकी सगळं तर ठीकच आहे. रोड वगैरे नेहमीप्रमाणे अर्धा रस्त्यापर्यंत तरी नाही 60-70 किलोमीटरपर्यंतचे रोड मी रिकमेंड नाही करणार, खूप छान आहेत म्हणून. ओके आहेत, मध्ये मध्ये चांगले पॅचेस, मध्ये मध्ये बॅड पॅचेस. आता हा रस्ता बघूया उरलेला, जेव्हा मी आता हायवे पकडला आहे इथून कसा आहे तो. स्टे ट्यून गाईज. काही स्नॅक करायला थांबेन तेव्हा आपण बोलू, ठीक आहे. चलो एक छोटा ब्रेक घेतला आहे चहा पिण्यासाठी. भैया ये कौन सा सिटी है, ये कौन सा शहर है? ये इंदौर है. तो ये अंदर का रास्ता, मुझे उज्जैन जाना है एक्चुअली. सीधे जाना और एक ब्रिज आएगा. अच्छा, वो ब्रिज के पास से राइट लो. मेरा चाय बन रहा है. देखो हमें और एक शिव मिले हैं यहाँ पे. ये है परमार शिव, जिन्होंने मुझे एक बहुत बढ़िया चाय बना के दी है और मैंने बिस्किट्स खा के अभी अगला मेरा जर्नी शुरू होगा. चलिए, थँक यू. मस्त चहा प्यायली, थोडंसं फ्रेश वाटलं. 2 कुकीज खाल्ले आणि आता निघते पुढे जायला. इथून जवळजवळ अजून 53 किलोमीटरचं अंतर आहे आणि 1 तास 7 मिनिटं दाखवते, म्हणजे 1 PM. आता वाजली 12. सिग्नल तोडलेलं आहे मी. मला एवढ्या ह्याच्यामध्ये सिग्नलची सवयच गेली होती. काल एवढा प्रवास केला मी 500-600 किलोमीटरचा, एक सिग्नल लागला नाही मला रस्त्यात. आणि आता एक सिग्नल लागला तर माझ्या लक्षातच नाही की सिग्नल पण बघायचा असतो. मी आपल्या गाड्या जाते त्याच्या मागून जात होते. त्या रिक्षामध्ये असं केल्यावर मला वाटलं की काहीतरी चुकलं बाबा आपलं. बघितलं तर वर सगळं सिग्नल रेड दिसत होतं. हे देवा. चला बघूया आता हा रस्ता कसा जातोय आपल्याला. सिटीमधून चाललाय हा रोड थोडासा, त्यामुळे थोडं मध्ये मध्ये ट्रॅफिक मिळण्याची शक्यता आहे. त्यात तुम्ही बघत असाल की कसं इथे काम पण चालू आहे, रस्त्याचं काम पण चालू आहे. पूर्ण इंडियामधले रस्ते ह्या लोकांनी बनवायला घेतलेत नवीन. आणि ही इंदोर सिटी आहे बाय द वे. इंदोर सिटीला थोडंसं म्हणजे अगदीच आपण सिटीमध्ये नाही चाललो, थोड़सा बाईपास करत अपन चल रहे. सीधा जाना है मुझे और इसी रोड पे रहना है मुझे. इतने सिग्नल है का कि नहीं है यार? कोई सिग्नल फॉलो ही नहीं कर रहा है. मैं फॉलो करके क्या करूं? ओके ठीक है, कुछ तो एरो दिखा मुझे, रेड ग्रीन सॉरी. सो बेसिकली हा जो कुशाभाऊ ठाकरे मार्ग आहे ना तो मला कंटिन्युएशनमध्ये घ्यायचाच आहे. ओके, का ही जसं सांगते त्याप्रमाणे. ही म्हणजे आपली बया गुगल मॅपवाली मावशी. इंदोर उज्जैन हायवे आहे हा. इंदोरवरून मी राईड घेऊन ह्या हायवेवर लागले. सरळ हायवे आहे. उज्जैनला पोहोचेपर्यंत 44 किलोमीटर्स. ते इकडे तिकडे वळायचं नाही आहे, सरळ चालत राहायचं आहे. आणि अंदाजे मी अजून 1 तासाभरात तर नक्कीच पोहोचेन. हायवे चांगला आहे, ॲक्च्युली खूप चांगला आहे. उद्या आज समजा म्हणजे एक थॉट आहे डोक्यामध्ये. समजा आज उज्जैनमध्ये माझं दर्शन झालं व्यवस्थित महाकालचं, तर आय डोंट नो, जस्ट अ थॉट. मग कदाचित हा हायवे जर का असा पकडून मला यायचं असेल तर मी ॲक्च्युली रात्री थोडासा अंदाज झाल्यावर पण देखील ट्रॅव्हल करू शकते. पण डिपेंड, आता उज्जैन मला बघायचं असेल रात्री तर मग मी थांबेन, नाहीतर मग इंदोरला येऊन पण थांबू शकते. म्हणजे उद्याचा 100 किलोमीटरचा माझा प्रवास वाचेल सकाळचा. कारण उद्या जर का मी उज्जैनवरून डायरेक्ट मारलं तर
600-650 किलोमीटर मला करावे लागतील. सो लेट्स सी नॉट कांट डिसाइड राईट नाऊ. उज्जैनला गेल्यावरच मी डिसाईड करेन. हां पण हा हायवे मस्त आहे. नाईस. जरा स्ट्रेच करते बॉडी. पाय पण ॲक्च्युली एक जे गार्ड आहेत ना माझे इंजिन गार्ड, मी त्याच्यावर असं पाय ठेवते सो ते बरं पडतं. अरे मला बॅग व्यवस्थित लावायची होती. तेवढी ॲक्च्युली थोडीशी पाकळी झाली होती ते मग अशी मी बघितली तेव्हा, पण मी नाही लावली. ठीक आहे. माझा हा फोन डाऊन झालेला आहे. आता मी ह्या फोनवर माझा मॅप लावला आहे. खरं तर मॅपची गरज नाही आहे पण मी लावून ठेवलं आहे जस्ट इन केस 50 म्हणजे ह्याची बॅटरी डाऊन झाली तर मी मॅप बंद करेन आणि मग नंतर एकदम शेवटला लावेन. तर आता पुढची 30 मिनटं तरी मला मॅपची गरज नाही लागणार आहे. हा स्ट्रीट रोड असणार आहे. अच्छा, माझ्या डेस्टिनेशनला पोहोचायला मला आता फक्त 8 किलोमीटर बाकी आहेत. पण मला इतकी झोप येत होती कारण की हा फुल एक रस्ता 44 किलोमीटर स्ट्रेट हायवे आणि डोळे बंद होत होते. सो मी जरा इथे थांबले आणि इथे काहीतरी खाते थोडंसं आणि मग उज्जैनला जाते. अजून फक्त 10-15 मिनिटाचा रस्ता आहे पण तो पण माझ्याच्याने होत नव्हता बाबा. चलो लेट्स सी व्हॉट आय कॅन ईट. हां मुंबई. हाँ हाँ थाना से नहीं, थाना के पास में से वही विक्रोली भांडुप सब है ना. चलो मस्त इथून समोसा आणि छोले खाऊन मी आता निघते. 15 मिनटं आणखीन. आय विल रीच टू माय डेस्टिनेशन इन 15 मिनिट्स. जस्ट 8 किलोमीटर. स्ट्रेट रस्ता आहे एकदम. मी जिथे राहते ते पण एकदम स्ट्रेट आहे. सगळं घेतलं मी माझं. अजून एक फोन बॅगमध्ये ठेवला आहे आणि बॉटल्स पाणी आहे, मोबाईल आहे. ओके सो मी उज्जैन शहरामध्ये एंटर करत आहे. वाजले आहे दुपारचे 1:40. 9 वाजता मी माझी राईड सुरू केली होती. 10, 11, 12 आणि 1 4 तास, 4.5 तास ॲक्च्युली. कारण मध्ये मी जरा हॉल्ट्स घेतले. महामृत्युंजय द्वार. सो हे आहे उज्जैन सिटीचं प्रवेशद्वार असं मी अज्युम करते कारण की तिकडे उज्जैन सिटी 0 किलोमीटर दिलं होतं. सो आय डोंट नो. नाईस. छान अपिअरन्स आहे सिटीचं. क्लीन दिसते आहे. सो बेसिकली आय हॅव टू टर्न अराउंड कम दिस साइड. हेलो. हाँ यस थैंक यू. आपके बिल्डिंग के नीचे ही हूँ मैं अभी. हाँ नहीं मैं आ जाऊँगी ऊपर. मैं सिक्योरिटी को पूछती हूँ. हाँ सिक्योरिटी को पूछती हूँ. आप कहाँ पे हो? अच्छा इधर हो. हाँ ठीक है आती हूँ मैं. हाँ यहाँ पे रहूँगी मैं उनके घर पे आज के दिन. कहाँ पे रखना है? पीछे रख देना. हाँ ठीक है थैंक यू. ठीक है थैंक यू. हाँ भाभी मैं आ जाती हूँ ऊपर. थैंक यू. हाँ
Thank you so much.